फळं बघा, बागाची जी फळं आहेत ना मित्रांनो, ती तुम्हाला मी दाखव. तर मित्रांनो आता आपण आलो आतमध्ये आणि तुम्हाला तर माझ्या पाठी मित्रांनो, तर आता मी तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसेल पूर्ण वातावरण मोकळं आहे आणि तुम्हाला तर मी एक आता गोष्ट दाखवतो. तर चला आता माझ्या नुसतं पाठीमागे या. तर आता हे बघा हे काय सीन आहे. तर आता तुम्हाला माझ्या पाठीमागे पूर्ण नुसतं सगळं पांढरं दिसत असेल, बरोबर आहे. तर तुम्ही म्हणता आता हे पांढरं नक्की काय सीन आहे. तर आता तुम्हाला मी ज्या आतमध्ये जातो तुम्हाला पण दाखवतो मी नक्की आतमध्ये पांढरं काय आहे. तर चला तुम्ही माझ्या पाठीमागे या. बंद कर. तर मित्रांनो आता आपण आलो आतमध्ये आणि तुम्हाला तर माझ्या पाठीमागे मित्रांनो दिसत असेल डाळिंब. तर मित्रांनो हा जो प्लॉट आहे ना, हा आपला नवनाथ शेती फार्म म्हणजे रुद्र शेती फार्म हा डाळिंब पूर्ण लॉट आहे. आणि तुम्हाला मला हे सांगायचंय, हे जे फळ आहे ना मित्रांनो, एवढं खतरनाक असं आहे ना. आणि आता तुम्ही म्हणाल हे काय, तर मित्रांनो हे औषधाचे ड्रम आहेत, जेणेकरून आपल्याला म्हणजे या पिकावरती म्हणा किंवा डाळिंबीवरती म्हणा तर विविध प्रकारची औषध फवारणी केली जाते. तर मित्रांनो तुम्हाला मी आता ही डाळिंब जी आहे ना ती पूर्ण दाखवतो एकदा. म्हणजे लय खतरनाक अशी डाळिंब. आणि मित्रांनो एवढ्या माळाला एवढी सुंदर अशी डाळिंब म्हणजे जी काळजी घेतली ना ते पण तुम्हाला मी दाखवतो. तर तुम्ही माझ्या पाठीमागे हळू हळू या, तुम्हाला मी दाखवतो की काय सीन आहे तो डाळिंबीचा. तर आता बघा. आणि मित्रांनो एवढ्या जवळपास जे आहे ना, कुठं जवळपास एवढी भारी अशी डाळिंब त्यांनी बनवली ना, म्हणजे असा खतरनाक असा विषय केलाय. कारण की मी म्हणजे बऱ्याच बागांची पण मित्रांनो मी म्हणजे आपण त्याला काय म्हणू, इंटरव्ह्यू घेतला त्या बागांचा पण म्हणजे मालकाचा पण ती बाग जी बघितली ना तर त्या मित्रांनो मला एवढ्या काय बाग असा खास वाटला नाही त्या. पण आणि आता मला ही बाग मित्रांनो आहे ना लय भारी वाटली. तर तुम्हाला आता मी नक्की दाखवतो नक्की काय सीन आहे. तर तुम्ही आता माझ्या पाठीमागे हळूहळू चालत राहा आणि जरा खाली बघत राहा तुम्ही पण, कॅमेरा पडचाला अडकून. तर आता बघा म्हणजे आता तुम्हाला माझ्या पाठीमागं पुढं म्हणा किंवा पाठीमागं म्हणा सगळ्या साईडने मित्रांनो बाग दिसत असेल. आणि आता थोडं जवळ कॅमेरामॅन. आणि आता ही फळं बघा, बागाची जी फळं आहेत ना मित्रांनो ती तुम्हाला मी दाखवतो एक मिनिट. तर ही बघा, ही जी क्वालिटी आहे मित्रांनो, ही क्वालिटी मित्रांनो तुम्हाला कुठे भेटणार नाही, लक्षात ठेवा. ही क्वालिटी आहे बघा फळांची, कशी क्वालिटी आहे, एक नंबर क्वालिटी आहे. आणि आणि प्रत्येक झाड मित्रांनो, प्रत्येक झाडाला मला वाटतंय लय नाही पण एक कॅरेट भर तरी फळ आरामात असली, बरोबर आहे. म्हणजे किती आपण म्हणू तर म्हणजे 50-60 फळ आरामात लागले असतील. आणि म्हणजे क्वालिटी बघा, एक नंबर असं फळ आहे मित्रांनो डाळिंबीचं. आणि सुंदर असा शेती फार्म मित्रांनो यांनी बनवलाय बरं का. हिरवं गार असं पूर्ण वातावरणात पण मित्रांनो आहे. आणि हे बघा म्हणजे आणि पूर्ण मित्रांनो हे 450 झाड आहे पूर्ण टोटल. मला वाटतं हे अंदाजे एक 1.5 एकरात मित्रांनो असेल हे, 1.5 ते 2 एकरामध्ये असेल हे पूर्ण आणि क्षेत्र. आणि त्या 1.5 ते 2 एकर क्षेत्रामध्ये मित्रांनो हे पूर्ण जे आहे ना तर ते त्यांनी म्हणजे डाळिंबची 450 झाडं लावली ती. तर मला पण तुम्ही कमेंट नक्की सांगाल तुम्हाला तर हे कसं वाटतंय. आणि आपण पूर्ण बाग फिरवतो, तुम्हाला पण मी दाखवतो ना की बागाचं काय सीन आहे. तर आता मित्रांनो आपण पूर्ण बाग फिरू एकदा. तर मित्रांनो तुम्हाला तर मी आता बाग दाखवली, बरोबर आहे. तर बाग दाखवली मित्रांनो, तुम्ही म्हणताल की आता हे पांढरं मागं काय लावलंय. तर मित्रांनो हे पांढरं लावलंय जेणेकरून बागेला जे आहे ना आपल्या तर ती हवा लागून हवा लागल्यावरती काढतो माहिती आहे का. हवा लागल्यावरती मित्रांनो बागेची आपली जी फळं म्हणजे फुलं असतात ना तर ती फुलं पडतात, ज्याच्यामुळे आपलं नुकसान होतं. आणि मित्रांनो आता ही जे झाड आहे ना ते तुम्ही पूर्ण बघा. तर आता तुम्हाला मी पूर्ण हे झाड दाखवतो ना की काय सीन आहे. तर बघा आता त्याची फळं मित्रांनो, फळाची क्वालिटी बघा, एक नंबर अशी क्वालिटी आहे फळाची पण. आणि मित्रांनो नाही म्हणलं नाही ह्याला तरी 50-60 तर आरामात अशी ह्याला फळं लागली ती, तुम्ही बघू शकता बघा. आणि मित्रांनो एवढा सुंदर असं झाड बी आहे पूर्ण आकर्षित असं, म्हणजे बघताना पण मित्रांनो एवढं भारी वाटतंय ना. तुम्हाला मी पूर्ण झाड पण दाखवतोय बघा, तुम्ही बघू शकता चारी साईड. आणि मित्रांनो असं नाही की पूर्ण बागच अशी आहे, एकदम एक नंबर अशी बाग आहे अशी पूर्ण, तुम्ही बघू शकता. आणि लय भारी विषय असा म्हणजे मला सांगा आता एवढ्या जर म्हणजे आता सध्या उन्हाळा चालू आहे, म्हणजे पावसाळा चालूच आहे पण उन्हाळ्यासारखं ऊन लागतं इथं. आणि उन्हाच्या ठिकाणी मित्रांनो एवढी सुंदर अशी बाग येणं म्हणजे सोपी गोष्ट आहे, बरोबर आहे. कारण की ह्याला मित्रांनो भरपूर असा काही अटॅच करायला लागतो, म्हणजे औषध म्हणा पाणी म्हणा. आणि मित्रांनो सध्या पाण्याची एवढी कमतरता चालू असल्यामुळं पाणी पण जपलं पाहिजे, बरोबर आहे. आणि मित्रांनो बघा आता, आणि ह्यांनी बाग एवढी स्वच्छ ठेवलेली सुंदर अशी, कुठं तुम्हाला कचरा दिसणार नाही काय नाही, एक नंबर अशी बाग आहे. आणि सीन असा केला की यांनी ठिबक जी आहे ना तर त्याला 3 पदरी ठिबक मित्रांनो. म्हणजे सुरुवातीला आपण एक साईड लावतो, नंतर सेकंड टाइमला 2 टाइम लावतो, आणि आपण जर बाग धरतो ना तेव्हा आपण 3 टाइम लावतो ठिबक. तर ठिबक जास्त कसं लागतं तर जेणेकरून आपल्या झाडांना म्हणजे व्यवस्थित असं पाणी पुरवठा पुरावा, प्लस त्याला फळांना ती ताकद मिळावी, म्हणजे मूळ त्याची अशी कमजोर होऊ नयेत, कडक असे व्हावेत, म्हणजे जेणेकरून झाडाची वाढ जास्त वाढ झाली पाहिजे, बरोबर आहे. कारण की जर झाड जर छोटं राहिलं ना तर ते मित्रांनो म्हणजे व्यवस्थित असे फळं देत नाही. तर म्हणजे बघा. आणि
मला पण तुम्ही कमेंट मध्ये एक सांगाल तुम्हाला तरी बाग कशी वाटते या, आणि जर तुम्हाला हे बागेचं लोकेशन पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला लोकेशन पाठवतो. तुम्ही त्या शेतकऱ्याची सुद्धा गाठ घेऊ शकता, की त्याला विचारू शकता बाबा तुम्ही कुठले औषध म्हणजे कुठलं औषध तुम्ही युज करता, कुठल्या पद्धतीने टाकता, बरोबर आहे, सेंद्रिय आहे की रासायनिक आहे की असं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आहे. तर तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये. आणि नवीन असतात आपल्या भावाला सबस्क्राईब करा. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर चला आता.